रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे गोष्टी आपल्याबरोबर घडायच्या आधी खोट्याच वाटत असतात, पण म्हणतात ना, प्रेम भल्या भल्यांना वेडं करतं. जसं या कथेत गॉन केस ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. गॉन केस. तसा तो 63 कुमारच होता, स्वतःवर प्रेम करणारा, स्वतःतच गुंतणारा. एवढं रंगीबेरंगी कॉलेज होतं, इकडे तिकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही. याचं आपले एकच तुणतुणं, मेरा जीवन कोरा कागज. मित्र नाही की मैत्रीण नाही, नो BF नो GF, मैं और मेरी तन्हाई. त्यालाही मन होतं, डोळे होते, पण डोळ्यावर झापडं ओढून घेतलेली. बंद डोळ्यांनाही फक्त त्याचं टार्गेटच दिसायचं. काही कमी नव्हतं बरं का त्याला. आई बाबा, घर, गाडी, बाईक, आयफोन. फिर भी त्याच्याकडे असल्या फालतू गोष्टींसाठी वेळ नव्हता. त्याला करिअर करायचं होतं. कॅन्टीनची पायरी सुद्धा कधी चढला नव्हता. सुट्टा वगैरे तर दूरचीच गोष्ट. तो स्वतःला घडवत होता. रोज सकाळी जिममध्ये बादली भर घाम गाळायचा. सॉलिड बॉडी होती हा त्याची. हाईट पण 6 फूट 1 इंच हाईटच होता तो. कॉलेजमधलं ईच अँड एव्हरी लेक्चर अटेंड करायचा. मग घरी जाऊन स्टडीज, नोट्स वगैरे. संध्याकाळी मॅक्स म्युलरमध्ये जर्मन शिकायचा. मग ब्रिटिश लायब्ररीत चक्कर. आणि रात्री जेवण झालं की जगजीतला गायला लावायचा. तासभर मस्त काहीतरी वाचायचा. आणि रात्री 11 वाजता चाळीमिळी गुपचिडी. नाईट आऊट, पब, पार्टी, रामा शिवा गोविंदा. नाही, तो गायचाही छान, अगदी डिट्टो तलत मेहमूद. कधीतरी गॅदरिंगला एखादं गाणं. थोडक्यात काय, तो बॉर्न आयडियल होता. कॉलेजमध्ये पोरी मर मरायच्या त्याच्यावर. पोरं जळ जळायची. त्याला फरक पडत नव्हता. एखादीनं नोट्स मागितल्या तर देऊन टाकायचा, पण मान वर न करता. त्याच्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द गोल्डपेक्षा सुद्धा कॉस्टली. कधीतरी एखादा अक्षर बोलायचा. पोरींशी तर कधीच नाही. पोरींच्या भाषेत वो किसी को घास नाही डालता था, भेंडी कुठचा. अशीच एक सॅटर्डे मॉर्निंग. कॅन्टीनच्या बाहेर घोळका. घोळक्यात पोरं पोरी. नुसता धुडगुस. लेक्चरला टांग मारलेली. मध्येच कुणीतरी हसतंय. पाठीत रट्टे हाणले जात आहेत. आपल्या पाठीमागे जगात काय चाललंय ह्याची याला काही खबर नाही, फिकर नाही. हा लेक्चर संपवून बाहेर येतो. त्याचं लक्ष त्या घोळक्याकडे जातं. तो लाल भोपळा होतो. तांबड्या रस्स्यासारखा फुरफुर लागतो. त्याच्या कपाळावर आठ्यांची कोळी जाळी विणू लागतात. गेंड्यासारखा पाय खाजवत तो स्टार्ट घेतो. ताड ताड पाय आपटत तो घोळक्यात शिरतो. कूक केल्यासारखा तिच्या पुढे एकदम टपकतो. ती दचकते ना एकदम. घोगरलेल्या आवाजात तिला विचारतो, तू असं का केलंस? घोळका टकमक कडा. चायला हा चॅप्टर कधी सुरू झाला? ती जाम सटकते. मान ना मान मैं तेरा मेहमान. काय केलंय मी? त्याचा अवसानच गळून जातं. वाटाण्याच्या ढिगात थर्माकोलचे बॉल शोधावे तसे तो शब्द शोधू लागतो. कसा बसा पुटपुटतो. खूप आवडायचे मला तुझे लांबच लांब केस. का कापलेस? क्या गुन्हा किया था उन्होंने? क्यों कटवा दिया उन्हें? ती भानावर येते. जाम मारी खालमुंडी याचं बरं लक्ष असतं. खरं तर गीता बबितावाला बॉयकटच तिला मनापासून आवडलेला असतो. तिनंही जॅपनीज क्लास लावलेला, त्यामुळे केसांमध्ये फार अडकून व्हायला व्हायचं तिला. मग एक दिवस पत्ताच कट केला त्यांचा. याच्या बापाचं काय गेलं? ती सई तामणकर टाईप पेटते. तसं तो काही वाईट नाहीये, चलेगा. ती डायरेक्ट विचारते त्याला, काय रे, प्रेम करतोस माझ्यावर? तो पाणीदार डोळ्यांनी आन्सरतो, करत होतो. तुझ्यावर नाही, तुझ्या या लोणी काळभोर दाट केसांवर. पण आता संपलंय सगळं. सुस्कारे सोडत तो निघून जातो. गॉन केस, अधुरी एक कहाणी.
एक पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच संपून जातो. हॅव पेशन्स. दुसऱ्या दिवशी तो कॉलेजमध्ये शिरतो. त्याच्या गुळगुळीत शायनी टकलावरून लाईट रेस रिफ्लेक्ट होत आहेत. रिफ्लेक्टेड रेस पडतायत बरोबर तिच्या गालांवर. ते खुदकन हसते. प्रेमाला डोळे येतात. पहिल्यांदा तो लेक्चर बंकतो. दोघं जोडीने मॉलमध्ये शिरतात. कुठल्या तरी दाट केश वाढवी तेलाची बाटली शोभतात. गॉन केसवाली प्रेम कहाणी आत्ता तर कुठे सुरू होतीये. गुंतवळी प्रेम फुलू लागतं. आनंदाच्या डॅन्ड्रफची हवी हवीशी खास लाईफ गोड करू लागते. गॉन केस ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.